हिंगोलीमध्ये निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच नियमांचं उल्लंघन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका मतदान केंद्राध्यक्षानं आपली ड्युटी आणि केंद्र सोडून थेट बाहेर गेल्यानं खळबळ झाली आहे। निवडणूक आयोगाच्या कठोर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आता संबंधित केंद्राध्यक्षासह दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हायची शक्यता आहे। वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे आणि मोठ्या कारवाईचे संकेतही दिलेले आहेत। आपण पाहतोय की इथं एका बेजबाबदार अधिकाऱ्याचं वर्तन समोर येतंय। नियमांचं उल्लंघन करत या ठिकाणी हा अधिकारीच केंद्र सोडून बाहेर गेलेला आहे। तेव्हा या ठिकाणी कोणताही गैरव्यवहार झाल्यावर तिथे जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। मतदानाचं आज सकाळी 6:30 वाजता आपण मॉकपोलला सुरुवात केली होती। मॉकपोलच्या दरम्यान काही ठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं आपल्या निदर्शनास आलं, तर आपण तातडीनं त्या ठिकाणी मशीन बदलून दुरुस्ती करून मतदान प्रक्रियेला सुरळीतपणे सुरुवात केलेली आहे। चौकशी दरम्यान जर काही दोषी आढळले तर काय कारवाई आहे? चौकशी दरम्यान दोषी आढळले 100% कारवाई काय कारवाईचं प्रोव्हिजन असेल? नाही, त्यांच्यावर आपण लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करतो।